नमो नमः. आज आपण एक नवीन सुभाषित पाहणार आहोत. या सुभाषितामध्ये व्यक्तीचे जे काही गुण आहेत त्या गुणांचा प्रत्येक गुणांचा काही ना काही अलंकार आहे तेच या सुभाषितामध्ये सांगण्यात आलेले आहे. ऐश्वर्यस्य विभूषणं सुजनता, शौर्यस्य वाक्यसंयम, ज्ञानस्य प्रशमः, श्रुतस्य विनयो, वित्तस्य पात्रे व्ययः, अक्रोधस्तपसः, क्षमा बलवन्तां, धर्मस्य निर्व्याजता, सर्वेषामपि सर्वकारणम् इदं शीलं परं भूषणम्. ऐश्वर्यस्य विभूषणं सुजनता. ऐश्वर्यस्य म्हणजे श्रीमंतीचं अलंकार हा चांगुलपणा आहे. शौर्यस्य वाक्यसंयम, शौर्याचा अलंकार कमी बोलणे आहे. ज्ञानस्य उपशमः, ज्ञानाचा शांत स्वभाव हा अलंकार आहे. श्रुतस्य विनयो, वित्तस्य पात्रे व्ययः, तर विद्वान व्यक्तीचा नम्रता हा अलंकार आहे. तर धनाचा पात्रे व्यय योग्य खर्च करणे हा अलंकार आहे. अक्रोधस तपस, तपस्वींचा राग न येणे हा अलंकार आहे. क्षमा बलवंताम, बलवानाचा क्षमा हा अलंकार आहे. धर्मस्य निर्व्याजता, धर्माचा अलंकार हा कपट नसणे हा अलंकार आहे. मग यापैकी सर्वेषामपि सर्व कारणमिदं शीलं परं भूषणम. या सर्वांमध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे चारित्र्य हा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. कारण व्यक्तीचे चारित्र्य जर चांगलं असेल तर वरील सर्व गुण त्या व्यक्तीजवळ असतात, परंतु चारित्र्य जर चांगलं नसेल तर वरीलपैकी एकही गुण त्या व्यक्तीमध्ये नसतो. म्हणून सर्व गुणांमध्ये सर्वश्रेष्ठ हे चारित्र्य हे हा अलंकार या सुभाषितामध्ये महत्त्वपूर्ण सांगितला गेलेला आहे. हा एक चांगला संदेश या सुभाषितामधून देण्यात आलेला आहे. धन्यवाद.